नमस्कार मैत्रिणींनो, मी दीपाली तुमचं दीप्स कॉर्नरमध्ये स्वागत करते। आज आपण पाहणार आहोत ओल्या तुरीच्या दाण्यांपासून कडे गोळे। त्यासाठी मी 1 वाटी तुरीचे दाणे सोलून घेतलेले आहेत, थोडंसं बेसन घेतलेलं आहे, थोड्याशा लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत, कढीपत्ता आणि 7 ते 8 हिरव्या मिरच्या आणि सोबतच ताकसुद्धा घेतलेलं आहे। तर सगळ्यात पहिले आपण हे तुरीचे दाणे पॅनमध्ये एका भाजून घेऊया। तुरीचे दाणे आपल्याला एका पॅनमध्ये टाकून ते व्यवस्थित भाजून घ्यायचे आहेत। तुरीचे दाणे आपले भाजून झालेले आहेत। हे आता थोडेसे आपण थंड होऊ देऊ आणि नंतर याला आपल्याला मिक्सरमधून फिरवून घ्यायचं आहे। तोपर्यंत आपण कढी बनवायची तयारी करून घेऊया। त्यासाठी मी अर्धा लिटर ताक घेतलेलं आहे। त्यामध्येच मी 3 ते 4 चमचे बेसन घालत आहे आणि हे बेसन आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे ताकामध्ये। अशा पद्धतीने आपल्याला पूर्ण बेसन ताकामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे। एक सुद्धा गुठळी त्यात झाली नाही पाहिजे। आता आपण हे तुरीचे भाजून घेतलेले सोले मिक्सरच्या पॉटमध्ये काढून घेऊया। यातच घालत आहे मी कढीपत्ता, 6 ते 7 हिरव्या मिरच्या, थोडासा लसूण, थोडीशी कोथिंबीर आणि थोडंसं जिरं यामध्ये आपण घालणार आहोत आणि हे आता आपल्याला मिक्सरमधून फिरून घ्यायचं आहे। पहा आपलं वाटण तयार आहे। हे आता एका भांड्यामध्ये आपण काढून घेऊया। आता यातच आपण बाइंडिंगसाठी घालत आहोत 2 चमचे बेसन आणि सोबतच यामध्ये घालत आहोत आपण चवीपुरतं मीठ। आता हे सगळं साहित्य व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आणि याचे छोटे छोटे आपल्याला गोळे तयार करून घ्यायचे। पहा अशा पद्धतीने हा आपला गोळा तयार करून घ्यायचा आहे आणि याचे आपल्याला छोटे छोटे असे गोळे तयार करून घ्यायचे। अशा पद्धतीने सगळे गोळे आपण तयार करून घेऊया। आता आपण कढई गरम करायला ठेवलेली आहे। त्यामध्ये मी घालत आहे 2 ते 3 चमचे तेल। आता यातच घालत आहे मी जिरे आणि मोहरी। पहा तेल आपलं गरम झालेलं आहे, मोहरी सुद्धा आपली तडतडलेली आहे। आता यामध्ये घालत आहे मी जिरं आणि लसूण अद्रकाची पेस्ट। सोबतच मी यामध्ये घालत आहे बारीक चिरलेली हिरवी मिरची आणि कढीपत्ता। आता यातच घालत आहे मी थोडासा हिंग आणि थोडीशी हळद। आता आपण यामध्ये ताकात जे बेसन ॲड करून घेतलं होतं ते ताक यामध्ये घालत आहोत। कढी गोळे करताना आपली कढी थोडीशी पातळ पाहिजे असते, कारण गोळे टाकल्यानंतर गोळे शिजल्यानंतर ती कढी घट्ट आवळून येते। म्हणून यामध्ये मी अजून थोडंसं पाणी घालत आहे। कढी थोडीशी पातळच तयार करून घेत आहे। आता यामध्ये घालत आहोत आपण चवीपुरतं मीठ। आता आपल्याला ह्या कढीला छान अशी उकळी येऊ द्यायची आहे। पहा आपल्या कढीला उकळी आलेली आहे। आता त्या कढीमध्ये आपण हे जे तयार करून घेतलेले गोळे आहेत ते एक एक करून आपण सोडत आहोत। सगळे गोळे आपल्याला कढीमध्ये सोडून घ्यायचे आहेत। आणि 10 मिनिटं आपल्याला ते कढीमध्ये उकळत्या कढीमध्ये शिजू द्यायचे आहेत। जोपर्यंत गोळे वर येत नाहीत तोपर्यंत ते शिजू द्यायचे आहेत। गोळे वर आले म्हणजे ते व्यवस्थित शिजलेले आहेत। 10 मिनिटांनंतर आपण परत पाहूया। पहा आपली कढी गोळे तयार झालेले आहेत। हे गोळे वर तरंगत आहेत म्हणजे आपले गोळे शिजलेले आहेत। आपले कढी गोळे आता तयार आहेत। आता हे एक आपण प्लेटमध्ये काढून घेऊया। आता यावरून टाकत आहे मी कोथिंबीर आणि हे एका प्लेटमध्ये काढून घेत आहे। आहेत आपले तुरीच्या ओल्या दाण्यापासूनचे कढी गोळे। तुम्हाला ही माझी
कढी गोळे बनवण्याची रेसिपी आवडल्यास नक्की माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.